ओके. सो सगळ्यांचं मनापासून स्वागत मराठी एशिया मार्केट क्लासेसमध्ये. आणि सर्वात स्वागत आणि थँक्यू सो मच. धन्यवाद. तुम्ही खूप दिवसापासून थांबलेले आहात. खूप दिवस नाही, महिने झालेत. ऍक्च्युली क्लास वेळेअभावी मी बंद केलं होतं. क्लासेस सेशन 2 महिन्यापासून थोडं दुसऱ्या शेड्यूल मध्ये होतो मी. त्यामुळे 2 महिन्यापासून बिलकुल क्लासेस नव्हते. लाईव्ह क्लासेस नव्हते. आता लाईव्ह म्हणजे आता जसं बोलतोय त्या पद्धतीने बिलकुल क्लासेस नव्हते. फक्त जे स्टुडंट्स आहेत त्यांना ट्रेड्स आणि कॉल्स येत होते फक्त. बाकी क्लासेस जे आहे ते पूर्णपणे बंद होते 2 महिन्यापासून. आता क्लासेसचं जे सिस्टम आहे, जसं तुम्हाला सांगितलंय त्याप्रमाणे क्लासेस सिस्टम जे आहे ते ऑनलाईन पद्धतीने होणार आहे, म्हणजे पोर्टलवरती. सो पोर्टल जे आहे ते रेडी झालं आहे. टेस्टिंग पण झाली आहे त्याची. आणि सगळे जे क्लासेस आहेत ते टुडे इज वेन्सडे टिल संडे, सॅटर्डे इव्हनिंग और संडे पर्यंत सगळं रेडी होऊन जाईल आणि तुम्हाला ते सगळ्या व्हिडिओ जे आहे, सगळे क्लासेस जे आहेत ते मिळतील. ओके. सो आजचा क्लास मग कशासाठी? आज क्लास का? तर खूप दिवसापासून डेट्स जे आहेत ते पोस्टपोन होत होत्या. सगळ्यांना सांगत होतो की आज होईल, उद्या होईल, आज होईल, उद्या होईल म्हणून. त्यामुळे आज असं ठरवलं की सगळ्यांच्या समोर येऊन फोनवर न सांगता सगळ्यांना आपण समोरासमोर क्लासमध्ये सांगू की काय करायचं आहे, म्हणून काय सिस्टम असणार आहे, किंवा ऑनलाईन रेकॉर्ड केलेला जो कोर्स आहे तो कशा पद्धतीचा राहणार आहे, आणि ऑनलाईन किती क्लासेस होतील, वीकली लाईव्ह सेशन्स किती होतील, त्याच्यात काय काय शिकवलं जाईल, काय काय टॉपिक्स कव्हर होतील, आणि तुमचे आणखी काही इतर डाऊट्स असतील ते सगळं आपण इथं डिस्कस करू आज. ओके. तुमच्यापैकी कोणी जर बोललं तर मला बरं वाटेल, की म्हणजे माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय आणि माझा आवाज तुमचा आवाज माझ्यापर्यंत आला तर दॅट विल बी बेटर. सो कोणाला जर ऍक्सेस असेल बोलायचा तर बोलू शकता. येस. खूप जणांचे मेसेज येत आहेत अजूनही. 9004816854. तुमच्यापैकी कोणाचा नंबर आहे का हा? 854. जॉईन आहेत का ते? प्लीज सांगा मला. आहेत का? ओके. नाहीत. ओके, ते नाही तिथं. नो, नो प्रॉब्लेम. थँक्यू. चालेल. ओके. माझा आवाज आहे स्पष्ट सगळ्यांना? सो पहिला दिवस आहे, सो ह्या गोष्टी थोड्या होतीलच. जे ऑनलाईन सेशन आहे, पहिलं तर ऑनलाईन सेशन कसं होईल, कशा पद्धतीने होईल ते सांगतो मी तुम्हाला. ऑनलाईन क्लासचं जे स्ट्रक्चर आहे त्याच्यात जवळजवळ 30 व्हिडिओ असतील आपले. 30-35 साधारण व्हिडिओ आहेत. तुम्हाला कोर्स कशा पद्धतीने कंप्लीट करायचा आहे, काय आहे, कशा पद्धतीचा कोर्स तुम्हाला शिकायचा आहे, आणि त्याच्यातून काय शिकायला मिळणार आहे, त्याचा खरंच तुम्हाला काही फायदा होणार आहे का? नुसतं व्हिडिओ आहेत, कोर्स आहे, तसं नाही. मी माझं इंट्रोडक्शन देतो आधी. मी
2013-14 पासून मार्केटमध्ये काम करतोय. 2013-14 पासून ऍक्टिव्हली मार्केटमध्ये काम करतो आणि 2018 पासून मी कोचिंग देतो. 2017-18 पासून मी कोचिंग देत आहे स्टॉक मार्केटच्या विषयी. सो ऑफलाईन ऑनलाईन सगळ्या प्रकारची कोचिंग दिलेली आहे इक्विटी आणि डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये. आता इक्विटी आणि डेरिव्हेटिव्ह काही शब्द जे मी बोलतोय आता इथं, तर मे बी तुम्हाला काही कन्फ्यूज करतील, म्हणजे तुम्ही काही ते शब्द कदाचित ऐकलेले नसतील. सो कन्फ्यूज होऊ नका. आपण जसं जसं पुढे जाऊ ते सगळे शब्द तुम्हाला ते समजतील, तुमच्या कानावर येत राहतील नेहमीसाठी. ओके. सो मार्केटचा खूप चांगला अनुभव आहे, चांगले अनुभव आहेत, वाईट अनुभव आहेत. खूप मार्केटला बघितलं आहे जवळून, वर जाताना खाली येताना. कोरोनाचा पिरियड बघितला आहे मार्केट न कसं कोरोनाच्या पिरियडमध्ये लोकांना खाली आणलं आणि कोरोना नंतर मार्केटमधनं लोकांना कसं वर नेलेलं आहे, ते सगळे एक्सपिरियन्स आहे. माझा जेवढं काही अनुभव आहे तो मी माझ्या त्या कोर्समध्ये टाकलेला आहे आणि खूप डिटेलमध्ये खूप मोठमोठ्या टॉपिकचा खूप मोठमोठ्या स्टॉक मार्केटच्या लोकांचा अभ्यास करून मी कोर्स डिझाईन केलेला आहे. त्याच्यात पुन्हा शिकवते. पुस्तक आहे स्टॉक मार्केटचं, तुम्हाला ते उलट दिसत असेल. बुकचं नाव आहे इंटेलिजंट इन्व्हेस्टर. ओके. हे खूप महत्वाचं पुस्तक आहे आणि असे खूप सारे पुस्तक आहेत माझ्याकडे, ज्याचा मी खूप सारा स्टॉक आहे पुस्तकांचा, बुक्सचा. सो त्या सगळ्या बुक्समध्ये जे जे काही महत्वाची माहिती आहे समजण्यासारखी, बुक्समध्ये तर खूप सारी माहिती आहे, पण लवकर समजत नाही पुस्तकामधलं. स्टॉक मार्केटचं तर फार अवघड काम आहे, समजत नाही. तर त्या बुकमधलं सगळ्या गोष्टी अनालिसिस करून कोर्स डिझाईन केलेला आहे आणि त्या बुकमधली जी रिलेव्हंट माहिती आहे ती प्रेझेंट केलेली आहे आणि सोप्या भाषेत तुम्हाला ते सगळं मी सांगितलेलं आहे, अगदी अगदी स्टेप बाय स्टेप. ओके. एकदम स्टेप बाय स्टेप. स्टेप बाय स्टेप म्हणजे काय? स्टेप बाय स्टेप म्हणजे नेमकं कशाला म्हणतात स्टेप बाय स्टेप? म्हणजे तुम्हाला झिरो नॉलेज असेल. झिरो नॉलेज म्हणजे काय? आणखी अगेन प्रश्न आहे तुम्हाला. आपण शाळेत ऍडमिशन जेव्हा पहिल्यांदा घेतो, स्कूलमध्ये जेव्हा आपण ऍडमिशन घेतो एखाद्या लहान बाळाचं, 5-6 वर्षाचं, त्याला काहीच येत नाही. त्याला पेन पकडता येत नाही, पेन्सिल पकडता येत नाही, त्याला ए कशाला म्हणतात, बी कशाला म्हणतात ते माहिती नाही, अ कशाला म्हणतात, ब कशाला म्हणतात ते पण माहिती नाही. त्या लेवलपासून मी कोर्समध्ये गोष्टी पुट केलेल्या आहेत. म्हणजे तुम्ही तुमचं एज किती आहे ते मॅटर नाही आहे, तुम्ही मार्केटशी किती नवीन आहात हे महत्वाचं आहे. तुमचं वय महत्वाचं नाही, तुम्ही किती नवीन आहात मार्केटशी ते महत्वाचं आहे. तुम्ही जर कधी मार्केट बद्दल ऐकलेले नाही शब्द, स्टॉक मार्केट माहिती नाही तुम्हाला, इव्हन आज पहिल्यांदा माझ्या तोंडून तुम्ही शेअर मार्केट हा ऐकत आहात, तरी पण काही प्रॉब्लेम नाही. ओके. त्या लेवलपासून मी कोर्समध्ये सगळ्या गोष्टी टाकलेल्या आहेत. ABCD पासून तर झेड पर्यंत. ABCD पासून ए कशाला म्हणतात, बी कशाला म्हणतात, तर ABCD पासून वाक्य कसे बनवायचे, वाचायचं कसं, लिहायचं कसं, सगळ्या गोष्टी ते टाकलेल्या आहेत. म्हणजे शेअर मार्केट काय आहे, कशासाठी बनलं आहे, शेअर मार्केटचा उद्देश काय आहे, शेअर कशाला म्हणतात, मार्केट चालते कसं, शेअर कसे बाय करायचे, अनालिसिस कसं करायचं, चांगला शेअर कसा ओळखायचा, कंपनी कशी ओळखायची, मला लॉस होईल की प्रॉफिट होईल कसं ओळखायचं, लॉस किती होईल, प्रॉफिट किती होईल, SIP कशाला म्हणतात, इंट्राडे ट्रेडिंग कायला म्हणतात, लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट कशाला म्हणतात, म्युच्युअल फंड कशाला म्हणतात, लॉस किती होऊ शकतो, रिक्स आहे का, किती रिक्स असते, लोकांचं नुकसान का होते, शेअर मार्केट एवढी बदनाम का आहे, शेअर मार्केटचं नाव काढलं की लोक असं तोंड का वाकडा करतात किंवा म्हणतात की हे हात नको लावू याला, हे खूप विचित्र आहे. सगळ्या गोष्टी मी कोर्समध्ये डिटेलमध्ये डेप्थमध्ये एक्सप्लेन केलेल्या आहेत. म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी इन डिटेल समजतील स्टेप बाय स्टेप. ओके. आणि तुम्ही स्वतः स्वतः अनालिसिस करून स्वतः, तुम्हाला कोणालाही विचारायची गरज नाही राहणार की मी कोणत्या कंपनीचे शेअर घेऊ, मी कुठे इन्व्हेस्टमेंट करू, मी काय करू. तुम्ही इंडिपेंडेंटली इंडिव्हिज्युअली तुम्ही स्वतः इन्व्हेस्टमेंट करायला लागणार आहे, ट्रेडिंग करायला लागणार. इन्व्हेस्टमेंट आणि ट्रेडिंग मध्ये फरक आहे. ओके. इन्व्हेस्टमेंट आणि ट्रेडिंग दोघांमध्येही फरक आहे. सो इन्व्हेस्टमेंट पण करायला लागणार आणि ट्रेडिंग पण तुम्ही स्वतः करायला लागणार. तुमचं तुम्ही स्वतःला करायला, कोणालाही विचारायची गरज राहणार नाही. ओके. फक्त सुरुवातीला तुम्ही करताना मी सगळ्या गोष्टी तुमच्या चेक करत जाईल आणि मग तुम्ही इंडिपेंडेंटली त्या गोष्टी करायला लागणार. ओके. नंतर SIP, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन, तुम्ही ऐकलं असेल. SIP खूप आता या 2-4 वर्षात तर खूप हा शब्द तुमच्या कानावर येत असेल. SIP, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. सो ते काय असते, ते कशा पद्धतीने करायचं असते, एक कम्प्लीट रोड मॅप त्याचा बनवलेला. रोड मॅप म्हणजे महिन्याचे 5-6 हजार रुपये जरी तुम्ही इन्व्हेस्ट केले, महिन्याचे 5-6 हजार, तुम्ही आरामात 1 कोटीपर्यंत कसे 5-6 हजार रुपयावरून तुम्ही करोड पर्यंत कसे जाऊ शकता, ते पण एक्सप्लेन केलेलं आहे त्याच्यामध्ये, विदाऊट लॉस. विदाऊट लॉस म्हणजे काय? तुम्ही शेअर मार्केट बद्दल नेहमी एक ऐकलं असेल की लॉस होतो, लॉस होतो.
पण असे कॉन्सेप्ट आहेत मार्केटमध्ये, असे कितीतरी कॉन्सेप्ट आहेत की ज्या कॉन्सेप्टचा जर यूज केला तर 1 रुपयाचंही नुकसान होणार नाही. 1 रुपया, सिंगल रुपीज, 1 रुपयाचं पण नुकसान होणार नाही. ते पण मी तुम्हाला त्याच्यामध्ये कव्हर केलेलं आहे. 1 रुपया. ओके. मी 1 रुपया म्हणजे 1 रुपयाने 5 पैसे. शेअर मार्केटमध्ये मिनिमम जी इन्व्हेस्टमेंट आहे ती 5 पैशापासून चालू होते. 5 पैसा, 5 पैशापासून. ते 5 पैशाचं पण नुकसान होणार नाही. तशा पद्धतीच्या काही स्ट्रॅटेजीज मी सांगितलेल्या आहेत त्याच्यामध्ये. ओके. सो ते तुम्हाला मिळतीलच, तर सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतीलच. बरोबर. सो कोर्सला आता तुम्हाला कम्प्लीट कसं करायचं हे तर झालं. मी सिलेबस बद्दल सांगितलं आहे तुम्हाला. ओके. सिलेबस बद्दल झालंय. जे अनालिसिस असते मार्केटचं, जो अभ्यास कसा करा, अनालिसिस म्हणजे अभ्यास, विश्लेषण. ओके. आपल्या भाषेत जर झाल्याचं अनालिसिस किंवा विश्लेषण, अभ्यासही म्हणू शकतो आपण. शेअर मार्केटचा अभ्यास कसा करायचा असतो, कोणता असतो? 2 प्रकारचा अभ्यास असतो शेअर मार्केटमध्ये. एक असतो टेक्निकल आणि दुसरा असतो फंडामेंटल. फंडामेंटल अनालिसिस, टेक्निकल अनालिसिस. ते दोन्हीही कसं करायचं आणि ते दोन्ही केल्यानंतर आपण शेअर कसे बाय करायचे किंवा इन्व्हेस्टमेंट कसं करायचं. 2 प्रकारचा अभ्यास असतो शेअर मार्केटमध्ये. टेक्निकल अनालिसिस आणि फंडामेंटल अनालिसिस. दोन्ही कसे करायचे, दोन्ही कव्हर केलेलं, दोन्ही सांगितलेलं आहे. आणि हे असं नाही की पहिलं म्हणजे आता म्हणजे तुम्ही क्लास जॉईन केला आणि पहिल्याच दिवसापासून टेक्निकल अनालिसिस करायला चॅप्टर ओपन करून ते शिकणार. स्टेप बाय स्टेप आहे. स्टेप बाय स्टेप. ओके. म्हणजे तुम्ही नवीन आहात तर नवीनला काय पाहिजे, जसं सांगितलं तुम्हाला की लहान एखादं बाळ जर पहिल्यांदा शाळेत जाते तर त्याला आधी एबीसीडी शिकवतात. त्याला डायरेक्टली त्याला वाक्य लिहायला सांगत नाही, सेंटेन्स लिहायला सांगत नाही. त्याला आधी एबीसीडी पण सांगत नाही. त्याला ए साठी त्याला ती स्लिपिंग लाईन, हॉरिझॉन्टल लाईन, आणखी कोणत्या कोणत्या लाईनी असतात ते ड्रॉ करायला सांगतात ना, त्या लेवल पासून आहे. आधी ए पण नाही, ए साठी जी लाईन्स असतात ना ते सांगितलं आहे. ओके. सो तुम्हाला त्या स्टेप पासून सांगितलेलं आहे, तर टिल शेअर कसे बाय करायचे आहे आणि सेल कसं करायचं आहे ते सगळं प्रॅक्टिकली पण मी करून दाखवलेलं आहे. अनालिसिस साठी जे जे सॉफ्टवेअर आहे, म्हणजे ज्याला मार्केटच्या भाषेत चार्ट म्हणतात, चार्ट पण कशा पद्धतीने रीड करायचा, चार्ट बनतो कसा, ते पण कव्हर केलेलं आहे. अगदी तुमच्या मनात ज्या ज्या गोष्टी आहेत ना त्या सगळ्या केलेल्या आहेत. त्याच्यापेक्षा जरी काही असेल किंवा तुम्हाला वाटत असेल की हे पाहिजे होतं याच्यामध्ये, पर्टेनिंग टू अवर इक्विटी सिलेबस. ओके. म्हणजे की हो, हे असं पाहिजे होतं, त्या गोष्टी तुम्हाला सांगितलं जाईल. नक्की तुम्हाला समाधानकारक उत्तर त्याचे मिळतील. ओके. जर ते रिलेव्हंट असला प्रश्न तर तुम्हाला उत्तर त्याचं रिलेव्हंटच उत्तर मिळणार आहे. ओके. ना आता कोर्स कम्प्लीट कशा पद्धतीने करायचा आहे तुम्हाला. माझा आवाज येतोय? मी फास्ट बोलतोय का मला सांगा. तुमच्यापैकी बोला कोणीतरी माझ्यासोबत. हेमा मॅम, भूषण सर, महेश सर, आदिनाथ सर. बोलू शकता माझ्यासोबत तुमच्यापैकी कोणी. येतोय सर, क्लिअर आवाज येतो. क्लिअर आवाज येतोय. Good. समजत आहे मी जे बोलतोय, फास्ट नाही बोलत आहे ना मी? नाही, कळतंय. कळतंय. व्हेरी गुड. ओके. गुड. आवाज येतो आहे, कळत आहे, सगळ्यांना कळतंय ना मी जे बोलतोय ते? नॉट अन इश्यू. ओके. सो कोर्स तुम्हाला कम्प्लीट कसा करायचा आहे ते सांगतो मी तुम्हाला. तुम्हाला आता जे रेकॉर्डिंग्स आहेत ते जवळजवळ 30 रेकॉर्डिंग्स आहेत. 30-35 होतील, काही प्लस मायनस होतील त्याच्यामध्ये. ओके. सो तुम्हाला रोज एक रेकॉर्डिंग बघायची आहे फक्त. एक व्हिडिओ. एक व्हिडिओ. काही व्हिडिओ अर्धा तासाचे आहेत, काही व्हिडिओ 45 मिनिटांचे पण आहेत. 1 तासाचा कुठलाच व्हिडिओ नाही. मॅक्झिमम जो व्हिडिओ आहे तो आहे 45 मिनिटांचा, 45 मिनिटचा. बरोबर. सो तुम्हाला तुमचे सगळे कामं करून म्हणजे जर तुम्ही जॉब करत असाल, जर तुम्ही गृहिणी असणार किंवा तुम्ही बिझनेस करत असाल, काही असू द्या, ते कामं झाल्यानंतर तुम्हाला ती रेकॉर्डिंग बघायची आहे. ते सगळे कामं झाल्यानंतर. ओके. मी माझ्या ऑफिसमध्ये आहो आणि आज आता माझ्याकडे बिलकुल कोणतं काम नाही आहे, आता मी फ्री आहो आणि आता मी रेकॉर्डिंग बघतो, प्लीज तसं नाही करायचं आहे. तुम्ही जेव्हा कम्प्लिटली फ्री असणार, तुमच्या माइंडमध्ये कोर्स बघताना, व्हिडिओ बघताना फक्त तोच विचार पाहिजे, कोर्सच्या बद्दल, व्हिडिओच्या बद्दल आणि लर्निंग अप्रोच पाहिजे. मी शिकतोय म्हणून, मला शिकायचं आहे. नाहीतर ऑफिसमध्ये आहो मी, मला सध्या काही काम नाही, माझं बॉस जवळ नाही, माझ्याकडे 10-15 मिनिट आहेत, मी ते बघतो, ते नाही करायचं आहे. ओके. सो तुम्हाला कम्प्लिटली फ्री व्हायचं आहे, दुसरं कुठलंच काम नसलं पाहिजे जेव्हा तुम्ही रेकॉर्डिंग बघणार, जेव्हा
क्लास बघणार तेव्हा. मी हे पण सांगितलेलं आहे तुम्हाला कोर्स कसा कम्प्लीट करायचा आहे याचं पण आपल्या सिलेबसमध्ये आपल्या मध्ये चॅप्टर आहे तुम्हाला कसं कम्प्लीट करायचं आहे कोर्स. तर ओके, मी तरी पण सांगतोय तुम्हाला. ओके. जर तुम्ही गृहिणी असणार, घरकाम करत असाल, तर घरचे सगळे कामं झाल्यानंतर, घरचे सगळे कामं झाल्यानंतर, जेवण झाल्यानंतर, नाही माझं मग स्वयंपाक बाकी आहे तर आणि मी आधी हे बघते आणि नंतर स्वयंपाक करते, जेवण नंतर करते, ते नाही. सगळे कामं आटपून घ्यायचे, नंतर हे करायचं. माइंडमध्ये तुमच्या कुठलीच दुसरी गोष्ट नसली पाहिजे. म्हणजे मनापासून ते तुम्हाला करायचं आहे, शिकायचं आहे. आणि शिकायच्या मागे तुमचा उद्देश काय आहे? शिकणं हा तुमचा उद्देश नाही, लक्षात घ्या. शेअर मार्केट शिकणं तुमचा उद्देश नाही, तो कोणाचाच नसला पाहिजे. तुमचा उद्देश आहे पैसे कमावणं. आणि ते पैसे कमावण्यासाठी मला काहीतरी शिकायचं आहे. पैसे कमावण्यासाठी मला शिकायचं आहे. बरोबर. फक्त शिकून मी ते नॉलेज घेतलं आणि बाजूला झालो, ते नाही. नॉलेज आपल्याला यूज करायचं. जसं आपण जेवण बनवतो आपल्या घरी, आपली आई जेवण बनवते. जेवण कशासाठी बनवतो? जेवण बनवून ठेवून देतो का आपण ते? नाही. आपण जेवतो, पोट भरते आपलं त्यानं. आपल्याला मेंटल सॅटिस्फॅक्शन मिळते, फिजिकल सॅटिस्फॅक्शन मिळते. बॉडी जी आहे ती आपली मेंटेन राहते, हेल्थ जी आहे ती मेंटेन राहते. फक्त जेवण बनवून ठेवून देत नाही. तसं नॉलेज घेऊन आपल्याला त्याला यूज करायचं आहे. म्हणजे शेअर मार्केटचा उद्देश काय आहे? आपण जे शिकतो कशासाठी? आपला उद्देश पैसे कमवायचे आहेत आपल्याला. बरोबर. खूप सारे पैसे कमवायचे आहेत. खूप सारे. खूप सारेची डेफिनेशन काय आहे? तर तुम्हाला स्पेसिफिकली तुम्हाला डिसाईड करायचं की तुम्हाला किती पैसे कमवायचे आहेत. 1 वर्षात, 2 वर्षात, 3 वर्षात. स्वतः डिसाईड करा. सांगा स्वतःला. बिलकुल हेजिटेट व्हायचं नाही. बिलकुल हेजिटेट व्हायचं नाही. की मी कसा म्हणू की मला 10 लाख रुपये कमवायचे आहेत, 15 लाख रुपये कमवायचे आहेत, 1 कोटी कमवायचे आहेत. बिलकुल हेजिटेट व्हायचं नाही. मोठमोठ्या लोकांचे स्पीचेस बघितले तुम्ही? मोठमोठे लोक, बिझनेसमॅन म्हणतो मी, मोठमोठे लोक म्हणजे इंडस्ट्रियलिस्ट. त्यांच्या ऑफिसच्या एजीएम होतात, अॅन्युअल जनरल मीटिंग्स, बिझनेस मीटिंग्स होतात, क्वार्टरली मीटिंग्स होतात. त्याच्यात ते क्लिअरली सांगतात की माझी कंपनी पुढच्या 1 वर्षात 10 कोटी रुपये कमवाल. माझी कंपनी पुढच्या 5 वर्षात 10,000 कोटी रुपये कमावणार. का? की त्यांचा जो गोल आहे, त्यांचं जे व्हिजन आहे ते एकदम क्लिअर असते की त्यांना किती पैसे कमवायचे आहेत. मग तेवढे पैसे कमावण्यासाठी त्यांना काय काम करायचं आहे त्याचा रोड मॅप पण ते सांगतात. की हो, माझी कंपनी गाड्या बनवण्याची कंपनी आहे, सपोज टाटांची कंपनी गाड्या बनवण्याची आहे. मग त्यांनी ठरवलं की आमची कंपनी जी आहे पुढील 10 वर्षामध्ये 10 अब्ज रुपये कमावणार. मग 10 अब्ज रुपये कमावणार, बोलल्यानं कमावणार का? तर मग ते सांगतात की 10 अब्ज रुपये कमावण्यासाठी आम्हाला एवढ्या गाड्या बनवाव्या लागतील आणि एवढ्या गाड्या सेल पण कराव्या लागतील. बरोबर. सो तसं तुम्हाला एक स्वतःच टार्गेट सेट करायचं आहे की मला एवढे पैसे कमवायचे आहेत आणि त्याच्यासाठी मला हे शिकायचं आहे. आणि हे शिकून मला ती गोष्ट इम्प्लिमेंट करायची आहे. एकदम क्लिअर व्हिजन ठेवायचं आहे, स्ट्रेट एकदम, काहीच हेजिटेशन नाही. आणि कोणाला सांगू नका तुम्ही काय करताय. त्याला सर्वात आधी कोणाला सांगू नका. ओके. सांगितल्याने डिस्ट्रॅक्शन क्रिएट्स होतील. सो डायरेक्टली रिझल्ट दाखवून द्या. ओके. मी काहीतरी करतोय हे असं कोणाला तरी वाटत वाटत असेल, म्हणजे तुम्ही तुम्ही सतत बिझी राहणार हे सगळं करताना. क्लासमध्ये बिझी राहणार, व्हिडिओमध्ये बिझी राहणार, तुमचं काही मी असाइनमेंट्स राहतील, होमवर्क राहतील, त्याच्यामध्ये तुम्ही बिझी राहणार. तर कोणाला तरी जाणवेल की अरे, हा सतत बिझी आहे, सध्या काही दिवसापासून हा दुरावलेला आहे आमच्यापासून. तर त्यांना काही दुःख होईल तर होऊ द्या. ओके. एकदा पैसे आल्यानंतर सगळे दुःख बिख्ख सगळे गायब होऊन जातात. सो ते तुम्ही करा. तुमचे गोल सेट करा, गोल लिहा आणि ऍक्ट व्हायचं आहे तुम्हाला त्याच्यावरती की हो मला हे करायचं आहे म्हणून. बरोबर. पण ती जर्नी जी आहे ती चालू होईल. स्वतःला सांगा, माइंड मधून काही गोष्टी ज्या आहेत ते अनलर्न करायच्या आहेत आपल्याला. ते पण आपण गोष्टी कव्हर केल्या. हे जे मी सांगतोय हे फक्त ब्रीफ करतोय. याच्या डेप्थ मध्ये मी कोर्समध्ये, क्लासमध्ये गोष्टी कव्हर केलेल्या. एक एक जे टॉपिक बोलतो ना, टॉपिक वरती चॅप्टर आहे आपलं सायकोलॉजीचं. ओके. सायकोलॉजी म्हणजे आपली जी बिझनेससाठी, शेअर मार्केटसाठी जो आपला माइंडसेट पाहिजेत ना, जी आपली बुद्धिमत्ता पाहिजे, आपल्या माइंडमध्ये कोणत्या प्रकारचे विचार असायला पाहिजेत, आपल्या माइंडनं कशा प्रकारे काम करायला पाहिजे, आपण काय विचार करायला पाहिजे, ते पण मी याच्यात कव्हर केलेलं आहे. ओके. सो इट्स जस्ट अ बिगिनिंग. हे फक्त सुरुवात आहे. ओके. हे फक्त सुरुवात आहे. आणि सुरुवात जी आहे, जेवढ्या जेवढ्या डेअरिंगफुली, जेवढ्या एक्साइटमेंटनं तुम्ही सुरुवात केली आहे, करत आहात,
तेवढ्याच एक्साइटमेंटने तुम्हाला हे एंड पण करायचं आहे. नाहीतर खूप जोशमध्ये मी स्टार्ट केलंय, शेअर मार्केट शिकतोय, 2-3 दिवस मी खूप रेग्युलरली डेडिकेटेडली व्हिडिओज बघितले, क्लास अटेंड केला, सरसोबत बोललो, फोन केला, काही डाऊट नाही आला त्यांना विचारलं, 2-3 दिवसानंतर थंडा झालो एकदम. ते नको. ओके. कन्सिस्टन्सी महत्वाची आहे. सातत्य पाहिजे. कन्सिस्टंटली करायचं. एक्साइटमेंट मध्ये मोटिवेटेडली करू नका. मी तुम्हाला चांगल्या चांगल्या गोष्टी सांगतोय, तुम्ही करोड रुपये कमवणार, लाख रुपये कमवणार, हे ऐकायला चांगलं वाटते, बोलायला पण खूप चांगलं वाटते. ओके. पण ती कन्सिस्टन्सी पाहिजे तुझ्या माइंडमध्ये. हो, मला ते करायचं आहे. एकदम बेबी स्टेप्स आपल्याला घ्यायचे आहेत. बेबी स्टेप्स म्हणजे काय? छोटे छोटे पावलं. छोटे छोटे पावलं म्हणजे काय? ही कॉन्सेप्ट आहे चायनीज जापनीज मध्ये. कायझन टेक्नॉलॉजी, कायझन म्हणतात त्याला. जापनीज लोकांची कला आहे ती. टेक्नॉलॉजी म्हणजे एक तंत्रज्ञान आहे. कुठली गोष्ट करायची असेल तर कशा पद्धतीनं ते करायची. काही जरी करायचं असेल, काहीही, तर त्याच्यात सक्सेस कसं व्हायचं, ते अचीव कसं करायचं. सपोज हे हे पुस्तक आहे, हे बुक आहे. हे बुक मला वाचायचं आहे. मग हे बुक कसं वाचू? आता बुक कसं वाचू म्हणजे बुक पुस्तकासारखं पुस्तक वाचतो आपण, त्यात काहीतरी लिहिलेलं असते. पण ते कसं वाचायचं, ते वाचून त्याच्यातून काय गोष्टी शिकायच्या आहेत, कोणत्या स्टेप्स घ्यायच्या, ती आहे कायझन तंत्र. कोणतंही काम, जगातलं तुम्ही कोणतेही काम करा, जेवण बनवा, गाडी बनवा, बिझनेसला जा, रस्त्यानं चला, कोणासोबत बोला, ती तंत्रज्ञान आहे, टेक्नॉलॉजी कायझन. ते आपल्याला कोर्स कसा कम्प्लीट करायचा आहे ते तंत्रज्ञान. ते जापनीज लोकांची जी कला आहे ना, ती कोर्समध्ये मी केली आहे, की तुम्हाला कोर्स कसा कम्प्लीट करायचा आहे. आणि तुम्हाला खूप कठीण पण वाटणार नाही, आणि कोर्समधून सगळ्या गोष्टी तुम्हाला इझिली समजतील पण. त्या गोष्टी मी त्याच्यामध्ये ऍड केलेल्या आहे. त्याला कायझन किंवा बेबी स्टेप्स, एकदम छोटी छोटी पावलं. ओके. डिटेलमध्ये त्याचं चॅप्टरच आहे, ते पण त्याच्यामध्ये मी कव्हर केलेलंच आहे. बरोबर. ओके. आता काही तुमच्या मनात डाऊट्स असतील तर मला विचारू शकता. तुम्हाला बोलावं लागेल, बोलणं शिकावं लागेल. बरोबर. जर तुम्ही बोलणं नाही शिकले तर पैसे कसे कमावणार? हम्म. ऐकायचं नाही आहे. ओके. मी जे तुम्हाला सांगतोय ना, लक्षात घ्या. तुम्ही इथं ऐकण्यासाठी आले का? मी काही प्रवचन देतोय का? तुम्ही ऐकण्यासाठी नाही आले, लक्षात घ्या. तुम्ही शिकण्यासाठी आले आहेत. तुम्ही जो तुमचा वेळ दिलेला आहे इथे खूप महत्वाचा. 1 तासापासून तुम्ही अवेटेड आहात, अवेटेड होते. 1 तासापासून तो हा 1 तास तुमचा दुसऱ्या कुठल्या तरी कामाचा होता, तो तुम्ही मला देत आहात. तर मी तुम्हाला काही स्पीच नाही देत आहो. ओके. मी तुम्हाला काही शिकवत आहो. तर तुम्हाला काय शिकायचं आहे, लक्षात घ्या. शिकायचं आहे, ऐकायचं नाही फक्त. ओके. एक कोणी वर्ड टू वर्ड समजून घ्यायचं आहे तुम्हाला. त्याचा अर्थ समजून घ्यायचा आहे. काय करायचं आहे तर मोटिवेट नाही व्हायचं आहे. कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. मोटिवेशन काय होईल, एक दिवस सांगेल तुम्ही खूप जोशमध्ये राहणार. ते नाही करायचं आपल्याला. ओके. काही बोलायचं आहे माझ्याशी, आदिनाथ सर? प्लीज तुमचा माईक बंद करा. ओके. आणखी कोणाला काही बोलायचं आहे? काही शंका? नाही बोलायचं? तसं सांगितलं मी की घाबरायचं नाही म्हणून. बोलणं शिका. कोर्स स्ट्रक्चर काय आहे, असं अनम्यूट होत नाही, डिसेबल दिसतं ऑप्शन. सगळेजण अनम्यूट आहात, कोणीही बोलू शकते. कोर्स स्ट्रक्चर मीन्स व्हॉट? तुम्ही स्वतः म्यूट केलेला आहे तुम्हाला. काय ना, भूषण सर. कोर्स स्ट्रक्चर सांगितलं आहे ना मी. मी तुम्हाला, मला व्हॉट्सअप मेसेज करा, क्लास झाला की मी तुम्हाला सिलेबस पण शेअर करतो. ओके. काय काय शिकवणार आहे तर. ओके. मी सांगितलं आहे इक्विटी सेगमेंटचं आहे, इक्विटी, राईट फ्रॉम बेसिक.
टू शेअर कसे बाय करायचे सगळं स्वतःचा स्वतः तुम्हाला येईल. मला मेसेज करा, मी तुम्हाला सिलेबस शेअर करतो. ओके. आणखी काही क्वेरी? नाही. ओके. सो संडे पर्यंत कोर्स जो आहे तो आपला लाईव्ह होणार आहे पोर्टलवरती. त्या पोर्टलवर मी तुम्हाला जे आहे त्याची लिंक पाठवणार आहे. ओके. ऍक्च्युली काय होते काय, डायरेक्टली ते ऍडच्या थ्रू कोर्स बाय करतील, पण तुमचे जे जे कॉन्टॅक्ट आहे, जे नंबर ज्यांचे आता हे तुम्ही लाईव्ह आहात तुम्ही आणि जे जे हे रेकॉर्डिंग पाहतील त्यांच्यासाठी पण हा मेसेज आहे की लिंक येईल. लिंकमध्ये काय करायचं आहे, तुम्हाला त्याच्यावर क्लिक करायचं आहे, पोर्टल ओपन होईल. पोर्टलवर सगळा सिलेबस राहणार आणि त्याच्यात जॉईनिंगची लिंक राहणार. तुम्हाला कोर्स तुम्हाला परचेस करायचा आहे, बाय करायचा आहे. ओके. त्याच्यावर पेमेंटचं ऑप्शन येईल. त्या पेमेंटच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पे करायचं आहे आणि पे केल्यानंतर तुमचा लॉगिन आयडी आणि पासवर्ड तुमच्या मेल आयडी वर इथे येईल. तुमचा जो मेल आयडी तुम्ही एंटर करणार ना तिथे, जो मेल आयडी, त्या मेल आयडी वरती तुम्हाला लॉगिन आयडी आणि पासवर्ड येईल. तो पासवर्ड, लॉगिन आयडी, पासवर्ड तुमच्या मेल आयडी वरती आल्यानंतर तुम्हाला लॉगिन करायचं आहे आणि कोर्सचा ऍक्सेस त्याच्यानंतर तुम्हाला मिळेल. ओके. सो हॅपीली तुम्ही कोर्स तो जॉईन करून आरामात व्हिडिओ सगळे बघू शकता. ओके. सो कोर्स व्हिडिओ जो मी तुम्हाला सांगितले की रोज एक 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 व्हिडिओ बघायचा आहे. तुम्हाला ते चॅप्टर्स दिलेले आहेत की कोर्स कम्प्लीट कसा करायचा आहे. सो तुम्हाला एक एक पहिलंच ते चॅप्टर राहणार, पहिले किंवा दुसरं चॅप्टर असेल ते की कोर्स कम्प्लीट कसा करायचा आहे. सो ते चॅप्टर बघितले तुम्हाला कळून जाईल की कोर्समध्ये कम्प्लीट कसा करायचा आहे, म्हणजे मग मला नेमकं काय बघायचं आहे, किती बघायचं आहे, किती वेळ बघायचा आहे. बरोबर. खूप जास्त ताणतणाव डोक्याला देऊ नका. खूप जास्त डोकेदुखी करून घेऊ नका. सगळ्या ज्या गोष्टीला जो वेळ लागायचा आहे तो लागणार आहे. एका दिवसात आपण कोर्स बाय करून एका दिवसात कोणीही लखपती, करोडपती, अब्जोपती होणार नाही आहे. सो पेशन्स ठेवा, वेळ द्या स्वतःला. शिकण्याचा अप्रोच ठेवायचा आधी सगळ्यांनी, आणि घाई कोणीही करायची नाही आहे. ओके. दुसरा काय पॉइंट होता? कोर्सचा ऍक्सेसचा ना. हा, मेल आयडी वर तुम्हाला कोर्सचा ऍक्सेस मिळून जाईल. बोला आणखी. काही प्रश्न असेल तर विचारू शकता. तर जे तुम्ही शेअर कराल लिंक, ते किती दिवस पर्यंत राहील त्याचं ऍक्सेस? ऍक्सेस त्याचा राहील 2 वर्षाचा. ओके. ओके. कोर्स बाय केल्यानंतर तुम्ही ज्या डेट पासून बाय करणार, वॉइस येत आहे तुमचा मॅडम, 2 वर्षाचा ऍक्सेस राहील त्याचा. आणखी काही क्वेरी? ओके, चालेल. काही प्रश्न असतील तर तुम्ही मला विचारू शकता. तर मी सर हे सिलेबस पण शेअर करतो कोर्स तुम्हाला. बोला. हॅलो. हां सर, हे कोर्समध्ये प्रॅक्टिकल अप्रोचने शिकवलं जाईल का? म्हणजे जे काय डेली प्रॅक्टिकलच डे राहणार सगळं. प्रॅक्टिकल अप्रोच प्रॅक्टिकली यूज. जे तुम्हाला करायचं आहे ना, ते सगळं मी करून दाखवलेलं आहे. ओके. शेअर ओके. बाय कसे करायचे, शेअर बाय करायची जी ऑर्डर द्यायची असते ते तुम्हाला जी द्यायची आहे ती मी करून दाखवलंय, ते कसं करायचं आहे. जो अभ्यास करायचा आहे तुम्हाला शेअर खरेदी करताना, मी तो स्वतः केलेला आहे आणि करून दाखवल्याने तुम्हाला कसं करायचं. जसं 2+2 4 होतात, बरोबर. मी कसे 2+2 4 होतात ते मी करून दाखवल्यानंतर तुम्हाला पण ते करायचं आहे 2+2 4, बरोबर. सो सगळं प्रॅक्टिकली आहे. तुम्हाला थेअरीचा पार्ट आहे, ऑब्विसली थेअरीचा पार्ट शिवाय प्रॅक्टिकल करता येणार नाही. प्रॅक्टिकल डायरेक्टली शिकवलं तर समजणार नाही. सो थेअरी म्हणजे काय की एक प्रकारचं स्ट्रक्चर असते ते, की काय आहे आणि ते इम्प्लिमेंट केलेलं आहे, ते करून दाखवलेलं आहे. ओके. सो थेअरी आणि प्रॅक्टिकल दोन्ही इक्वली इम्पॉर्टंट आहे. राईट. क्लास जेव्हा तुमच्याकडे येईल, जेव्हा सपोज तुम्ही जेव्हा स्टार्ट कराल, तर सर्वात महत्वाचं, ओके, सगळ्यात महत्वाचं, कुठलाही व्हिडिओ तुम्हाला स्किप करायचा नाही आहे. कुठल्याही व्हिडिओला तुम्हाला फॉरवर्ड नाही करायचं आहे. तुमच्याकडे वेळ नसेल तर तेव्हा बघायचं नाही. ओके. वेळ नसेल, मी सुरुवातीला सांगितलं की जेव्हा वेळ असेल तेव्हाच बघायचं ते, आणि रोज तुम्हाला वेळ मॅनेज करायचा आहे, वेळ मॅनेज करायचा काढायचा आहे. वेळ मिळेल तेव्हा मी ते बघतो तसं नाही. आज मला वेळ नाही मिळाला मी बघत नाही तसं नाही. तुम्हाला तुमचं शेड्यूल बनवायचं आहे.
सकाळपासून तर संध्याकाळपर्यंतचं, की मला रात्री तुमचा एक फिक्स टाइम करायचा आहे की मला या वेळेत ते बघायचं आहे. त्यासाठी तुमचा टाइम टेबल तुम्हाला बनवावं लागेल की मला ते किती वाजता बघायचं आहे. आणि कुठलाही व्हिडिओ एक सेकंदही त्याला तुम्हाला फॉरवर्ड नाही करायचा, एक सेकंदही. ओके. वेळ नाही मिळाला तर नंतर बघायचं. पण मला इथं थोडं बोरिंग वाटते, मी हा पार्ट सोडून देतो, हे तर मी शिकलो आहे, हे तर मला माहिती आहे, ते बिलकुल नाही करायचं. स्वतःला असं समजायचं की काहीच माहिती नाही, मी शिकतो ते. आणि ज्या गोष्टी बोर होतात ना, बोर होणाऱ्या गोष्टीमधूनच तुमची अर्निंग होते. ज्या बोरिंग वाटतात, जसं तुमची नोकरी आहे, जॉब. जॉब सगळ्यांना बोर वाटतो. ऑफिसमध्ये रोज जायचा कंटाळा येतो, रोज जायचा कंटाळा येतो. तेच जायचं, तेच बॉस, तेच लोक, तोच स्टाफ, तोच रस्ता जाण्या येण्याचा, तीच गाडी, सगळं रोज रोज त्याच लोकांना भेटायचं, रोज रोज त्या लोकांना बघायचं. खूप बोर होते. पण तरी आपण ते काम करतो का, की पैसे मिळतात त्याच्यामध्ये, सोडत नाही. ओके. सो बोरिंग. घर कोणतेही काम असू द्या, जे तुम्ही फ्रिक्वेंटली करणार ते बोरच वाटेल, पण त्याचे बेनिफिट्स खूप आहेत, पैसे तिथूनच मिळतात. शाहरुख खान खूप मोठे ऍक्टर आहेत. ते पण बोल, मी खूप बोर होतो म्हणतात ऍक्टिंग करताना. खूप बोर वाटे, 30 वर्षापासून म्हणतात मी ऍक्टिंगच करून राहिलो. नवीन नवीन डायरेक्टर मला सांगतात, माझ्या माझ्या मुलाच्या वयाचे डायरेक्टर आलेले आहेत आणि ते मला सांगतात की अशी ऍक्टिंग कर, तशी ऍक्टिंग कर. मला खूप म्हणजे त्यांचा राग येतो. पण काय करू, मला पैसे कमवायचे आहेत. बरोबर. तर त्यांचं गोल काय आहे, पण त्यांना ते करावंच लागतं. बोर होते त्यांना. ओके. सो कोणीही कुठल्याही व्हिडिओला स्किप करू नका, माझी विनंती राहणार सगळ्यांना कोर्स मध्ये. चालेल, काही प्रश्न असेल तर विचारा. आजचं सेशन आपण क्लोज करू. आणि मी अपडेट देईल तुम्हाला 2 दिवसातच कोर्स बाय करण्यासंबंधी. येस. काही क्वेरी असेल तर विचारा, आजचं क्लोज करतो. ओके, चालेल. देर इज नो क्वेरी. गुड नाईट सर्वांना. टेक केअर. थँक्यू सो मच तुम्ही जॉईन झाल्याबद्दल.